नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर. दिल्ली दरबारी कोण कारभारी यावेळची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, कारण आम आदमी पार्टी पूर्ण कार्यकाळाच्या अर्थानं तिसऱ्यांदा सत्ता मिळवेल का, म्हणजे हॅट्रिक करणार का. यापूर्वी पहिल्यांदा त्यांची एकदा सत्ता आली होती, मात्र त्यांना लगेचच त्यांनी सोडली. केजरीवालांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. काँग्रेसबरोबर सत्ता त्यांना स्थापन करावी लागली होती, पण स्वतःची पूर्ण बहुमताची सत्ता त्यांना 2 वेळा प्राप्त झाली आणि आता तिसऱ्यांदा ते मिळवायच्या तयारीत असतील. भाजपसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, कारण देशावर तीनदा सत्ता येऊन सुद्धा पंतप्रधान पदाच्या घराच्या आवारात असलेल्या म्हणजेच दिल्लीमध्ये सत्ता काही मिळवता आलेली नाही. नुसती सत्ता तर सोडा, मात्र प्रतिष्ठेच्या अशा प्रकारच्या जागाही मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे भाजपची सुद्धा प्रतिष्ठा पणाला आहे. आणि काँग्रेसचं म्हणाल तर 90च्या दशकानंतर काँग्रेस दिल्लीत उरली आहे की नाही अशी शंका वाटावी, कारण शीला दीक्षित यांचं निधन झालं आणि जणू काँग्रेस पक्षही लयालाच गेला अशी दिल्लीमधली अवस्था आहे. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा कमबॅक करायचं आहे दिल्लीच्या राजकारणात, आणि त्यामुळे तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा यावेळी दिल्लीमध्ये पणाला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा आप येणार की सत्ता बदल होणार? दिल्लीत सध्या 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे मीडियासमोर येणार आहेत. दिल्ली दरबारी कोण कारभारी हा प्रश्न देशाच्या समोर आहे, कारण मुद्दा दिल्लीचा आहे, राजधानीचा आहे. गेल्या खेपेप्रमाणे 60च्या वर जागा जिंकून पूर्ण बहुमतासह सत्ता पुन्हा काबीज करेल का आम आदमी पार्टी, की भाजपला मोदींचा करिश्मा तारून घेऊन जाईल? आणि जर का कोणताही चमत्कार घडला तर कदाचित आम आदमी पार्टीला पुन्हा एकदा काँग्रेस किंवा प्रसंगी भाजपबरोबर हातमिळवणी करावी लागेल का? त्रिशंकू अवस्था येणार आहे का? सर्व शक्यता आहेत आणि फैसला आहे दिल्लीकरांच्या हातात. मतदान आता संपत आलेलं आहे. मतदानाची अधिकृत वेळ टळून गेलेली आहे. यानंतर फक्त मतदान केंद्राच्या आवारातील लोकांना मतदान करता येणार आहे. दरम्यान दुपारपर्यंत सर्व प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी, मग ते केजरीवाल असतील, राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताच्या प्रथम नागरिक या न्यायानं त्याही आहेत, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राहुल गांधी, आतिशी मार्लेना सध्याच्या मुख्यमंत्री दिल्लीच्या, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल या सर्वांनी मतदान केलेलं आहे दिल्लीसाठी. दिल्लीसमोर अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. सगळ्यात मोठा राज्यस्तरीय मुद्दा म्हणजे प्रामुख्याने दिल्लीला पूर्ण राज्याचं स्टेटस किंवा राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी आहे. दिल्लीकरांच्या नागरी समस्या आवासून उभ्या आहेत. कचऱ्याचे ढीग असतील, रस्ता, पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था याबद्दल केजरीवाल घेरले गेलेले आहेत. केजरीवालांच्या शाही घराच्या बद्दलचा मुद्दा यावेळी अगदी संसदेत सुद्धा मोदींनी मांडला होता. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीकडनं सुद्धा भाजपवरती टीकेची एकही संधी सोडली गेली नाही. लेफ्टनंट गव्हर्नर, जे दिल्लीचे जवळपास सगळं प्रशासन एका अर्थानं त्यांच्याही ताब्यात असतं, मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त ताकद ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या हस्तक्षेपाचाही मुद्दा करण्यात आला. दिल्लीच्या बाबतीत अपप्रभाव कसा दाखवता येतो तोही मुद्दा उपस्थित झाला. दिल्लीचं प्रदूषण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि आता तर थंडीच्या दिवसामध्ये हा प्रदूषणाचा मुद्दा मोठाच गाजत असतो. मात्र या बाबतीत दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवतात. केजरीवालांनी अचानक हरियाणातून येणाऱ्या पाण्यामध्ये विष असतं अशा प्रकारचे दावे करून मोठी टीका स्वतःवरती ओढवून घेतली, कारण त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की हेच पाणी आम्ही सगळे पितो, परराष्ट्र दूतावासातले लोकही पितात, राष्ट्रपती आणि पंतप्रधानही पितात. गुजरात सट्टा बाजारानुसार दिल्लीत अटीतटीची लढत सुरू आहे असा सध्या सट्टा बाजाराचा कौल आहे. फलोदा सट्टा बाजारानुसारही दिल्लीत काटेकी टक्कर आहे. कोणीही बहुमताचा एकमेव असा दावा करू शकत नाही. दिल्लीत सट्टा बाजारानुसार आपकडे सत्ता येण्याची शक्यता आहे, मात्र ही सत्ता पूर्ण बहुमताने येणार का हा मुद्दा आहे.
आला ऐकायला आलं? आणि याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे सुद्धा आपल्यापर्यंत येतील. आपल्यासोबत आहेत आम आदमी पार्टीचे नेते प्रवक्ते धनंजय शिंदे. धनंजय शिंदेजी, यावेळी तिसऱ्यांदा सत्तेसाठी प्रयत्न करणार आहात. मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सत्ता मिळाली होती तो आकडा धरत नाहीये, त्यामध्ये 4 महिन्यातच तुम्ही काही महिन्यातच सोडली होती. काय परिस्थिती यावेळी? यावेळेस सुद्धा आम आदमी पक्ष पूर्ण बहुमताने दिल्लीमध्ये सरकार बनवते आणि अरविंद केजरीवालजी दिल्लीचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील, जो एक ऐतिहासिक घटना असेल दिल्लीच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये. आणि गेल्या 6 महिन्यांपासून म्हणजे आम आदमी पक्षाचे, तुम्हाला माहिती असेल की आम्ही सर्वच पहिल्यांदा उमेदवार आम आदमी पक्षाने जाहीर केलेले. तर 6 महिन्यामध्ये उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, नंतर कार्यकर्ते यांनी दिवसरात्र मेहनत केली आणि त्या मेहनतीचं यश हे आम्हाला 8 तारखेला निकालांच्या माध्यमातून मिळेल अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्हाला कल्पना असेल की आपण प्रचाराचं सूत्र, आपण फक्त काम की राजनीती, किंवा आम्ही गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये दिल्लीमध्ये काय काम केलं हा विचार घेऊनच लोकांपर्यंत आम्ही पोचलो. आणि त्यामुळे लोकांना हे पटलेलं आहे की शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, महिला सबलीकरण, महिलांना बस प्रवास, बुजुर्ग जे आहेत मंडळी त्यांना आपण ज्या काही सेवा सुविधा दिल्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या, अनुभवल्या. आणि दिल्लीतील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचं दर महिन्याला साधारणपणे 25,000 रुपयाचा फायदा होतो या सगळ्या योजनांमुळे. आणि हे सगळं असून सुद्धा दिल्लीचं बजेट हे पॉझिटिव्ह आहे, सरप्लस बजेट आहे. त्यामुळे ह्या ऐतिहासिक प्रक्रियेमधनं गेलेले दिल्लीचे मतदार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा 2015 साली जो मतदार साधारणपणे 8 ते 9 वर्षाचा होता त्याने दिल्लीच्या शाळांमधनं शिक्षण घेतलं आणि तो आता 18 वर्ष त्याची पूर्ण झाली. म्हणजे जवळजवळ 10 लाख अशी मुलं आहेत ज्यांना दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सरकारी शाळेतलं शिक्षण मिळालं आणि त्यांची प्रगती झाली. तर तो सुद्धा आपल्यासाठी नुसता मतदारच नाहीये, तर तो सुद्धा सांगतोय की हो, मला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या सरकारने एवढं चांगलं शिक्षण दिलं आणि माझ्या कुटुंबाचं आणि माझं स्वतःचं आयुष्य घडवलं. तर तो सुद्धा प्रचारात उतरलेला. आपल्यासोबत गोपाळ तिवारी सुद्धा आहेत, काँग्रेसचे नेते प्रवक्ते पुण्याहून आपल्यासोबत आहेत. गोपाळ तिवारीजी, आपलं स्वागत आहे. गोपाळ तिवारीजी, दिल्लीत मला सुद्धा आता गेल्या काही काळात जाता आलं, गोष्टी बघत होतो, वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करत होतो. काँग्रेसचे प्रचार रथ, रिक्षा वगैरे जे काही फिरायचे त्याच्यात शीला दीक्षितांची आठवण तुम्ही तेव्हा तुमचा पक्ष तिकडे काढत होता आणि तशा प्रकारचा विकास पुन्हा एकदा याद रखिये शीला दीक्षित की, और त्यांच्याच कामाच्या आधारे आपण पुढे जाणार वगैरे. शीला दीक्षित जाऊन आणि आता आम आदमी पार्टीची सत्ता येऊन 10 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेल्या, अजूनही तुम्हाला त्याच आठवतात, त्यांचं नाव वापरावं लागतं. माझा आपल्याला प्रश्न आहे, अख्ख्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींचं नाव झालं होतं, मग जिथे राहुल गांधी राहतात त्या दिल्लीमध्ये मात्र तुम्हाला राहुल गांधींचं नाव का नाही घेऊन जाता आलं? नाही, असं आहे की आज शहरी विकासाची जननी जे आहे स्ट्रोक, ते आहे मेट्रो. आणि भारतात मेट्रो जर कुणी आणली असेल तर दिल्लीमध्ये शीला दीक्षितांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी मेट्रो सुरू झाली. मी तुम्हाला थोडं गोपाळ तिवारीजी थोडंसं थांबवतोय. तुम्हाला एक्झिट पोल आलेले, दिल्ली विधानसभा पोल ऑफ पोल्स आपण पाहतोय. मॅट्रिक्स भाजप 35 ते 40, आप 32 ते 37, काँग्रेस 1, इतर 0. टाइम्स नाव 37 ते 43, भाजप 27 ते 34, आप 0 ते 2, काँग्रेस आणि इतर 1. याशिवाय आपण आकडेवारी बघतोय. टाइम्स नाव भाजप 37 ते 43, आम आदमी पार्टी 27 ते 34, काँग्रेस 0 ते 2 आणि इतर 1. जेव्हीसी 39 ते 40, भाजप 22 ते 31, काँग्रेस. एकूणच ही प्रमुख लढत फक्त आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये, आप आणि भाजपमध्ये होताना दिसते. मात्र नुसती प्रमुख लढतच नाही, जर का एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा झाला तर यावेळी सत्ता एकतर भाजपकडे जाईल आणि आम आदमी पार्टीकडे आली तरी सुद्धा समोर मजबूत विरोधी पक्ष भाजपच्या रूपाने दिसेल असं दिसतंय. आणि काँग्रेसला अजूनही जागांचा 2 आकडी आकडा सुद्धा काढता येत नाहीये, किंबहुना अर्धा डझन सुद्धा येत नाही असं सध्या तरी एक्झिट पोल म्हणतोय. मी पटकन याच्यावरती पहिल्यांदा कमेंट्स घेतो, मग आम्ही पुन्हा एकदा तिवारींकडे जातो. तिवारीजी, काँग्रेसचा आकडा काही फार पुढे जात नाहीये, भाजप आपमध्ये मोठी लढत दिसते. प्रसन्नजी, एक्झिट पोलवर कितपत विसंबून राहायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
आता आपण ज्या वेळेला मतदान होईल, आमचं काँग्रेसचं पर्सेंटेज ऑफ वोट हे 100% वाढणार आहे, कारण त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी फीडबॅक मिळतोय. आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर शीला दीक्षितांचं का, कारण ते सतत 10 ते 15 वर्ष दिल्लीचा खऱ्या अर्थानं जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधाचा विकास जो केला असेल तो शिलाजींनी केला. पण त्याच वेळेला अण्णा हजारेंचं आंदोलन 2014 पूर्वीचं वगैरे वगैरे, आणि ज्या पद्धतीने युपीए सरकारला आणि काँग्रेसला बदनाम करण्यात आलं, शीला दीक्षितांवर नाही ते आरोप केले या अरविंद केजरीवालांनी, म्हणजे त्या नॅशनल गेम्स मधल्या भ्रष्टाचार वगैरे वगैरे. परंतु 11 वर्षात एक साधा भ्रष्टाचाराची एकही केस ना भाजप सिद्ध करू शकलं, ना अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी करू शकलं. तरी सुद्धा आम्हाला देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान वाचवण्याकरता आम्ही राष्ट्रीय पातळीवर आम आदमी पक्षाची युती केली, कारण आम्हाला राष्ट्र सर्वोपरी आणि राष्ट्रप्रमुख हे संपूर्ण देशात संविधान आणि लोकशाहीची आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षा अबाधित पुन्हा एकदा आपण बघतोय एक्झिट पोलचा अर्थ भाजपला 37 ते 43 जागा मिळण्याचा अंदाज, आम आदमी पार्टीला सुद्धा जवळपास 27 ते 34 जागा मिळण्याची शक्यता. बहुमताचा आकडा हा 35 ते 36 हा बहुमताचा आकडा आहे आणि या बाबतीत दोन्ही पक्षांमध्ये जोरदार टक्कर आहे. काँग्रेसला मात्र अगदी 5 जागा जरी मिळाल्या तरी सुद्धा मोठ्या मानता येतील असा आकडा एक्झिट पोलचा आहे. एक्झिट पोलनुसार काट्याची टक्कर आहे, जोरदार लढत आहे. शिंदेजी, धनंजय शिंदे, मला आठवतंय 2015 साली ज्यावेळेस आम आदमी पक्षाचे 70 पैकी 67 आमदार निवडून आलेले, तेव्हापासून मी प्रत्येक निवडणुकीचा, विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे एक्झिट पोलचा जर अभ्यास केला, त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं की आम आदमी पक्षाचे 27 ते 28 आमदार निवडून येतील. प्रत्यक्षामध्ये 67 निवडून आले. त्यामुळे एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत मेहनत घेत आहेत, त्याचं सकारात्मकतेने त्याच्याकडे बघायला पाहिजे. परंतु वास्तवसुद्धा आपण काय आहे, ज्या पद्धतीने प्रचार चालू झाला, म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो मी की यावेळच्या निवडणुकीमध्ये दिल्लीचं पोलीस आणि निवडणूक आयोग हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचीच बी टीम म्हणून काम करत होते. आणि म्हणूनच मला सांगा, आज निवडणुकीचा दिवस असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभस्थानाला जातात आणि सकाळपासूनच आत्तापर्यंत सगळे मीडिया टेलिव्हिजनवरती मोदींनी जी डुबकी मारली आहे ते दाखवत आहेत. बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी बजेटमध्ये काही निर्णय घेण्यात आले, त्याचा दिल्लीतल्या मध्यमवर्गीयांना किती फायदा झाला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये तुम्हाला कल्पना असेल तर सरकारी कर्मचारी, केंद्रीय ज्या संस्था आहेत त्यांची हेडक्वार्टर्स आहेत, तर 8वं पे कमिशन जे आहे त्याची घोषणासुद्धा करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे जे काही स्ट्रॅटेजिक निर्णय घेण्यात आले केंद्र सरकारकडनं किंवा ह्या ज्या गोष्टी झाल्या, आज एक व्हिडिओ फिरतोय, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी पाठवलेला. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने 6 वेळा बोगस मतदान केलेलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती केलेली की दर 1 तासानंतर तुम्ही वोटिंग पर्सेंटेज काय आहे, आकडे किती आहेत ते तुम्ही डिक्लेअर करा. ही अगदी 6 वेळा मतदान एखाद्या ठिकाणी करत असाल तर माझ्या माहितीनुसार पोलिंग एजंट असतात, तुमच्याही पक्षाचा एजंट असेल, तुम्ही त्या व्यक्तीला पकडले नाही? तो व्हिडिओ सर्क्युलेट होतोय, त्याची आपण कंप्लेंट केलेली आहे रीतसर. तो व्हिडिओ सकट आपण त्याची कंप्लेंट केलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने आम्ही जे काही सांगतोय हे ऐकायचंच नाही असं ठरवलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आजच्या निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पोलिंग बूथ जे होते किंवा भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते बसलेले टेबल टाकून तिथे एक है तो सैफचे पोस्टर्स लावण्यात आलेले, प्रचार चाललेला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी मतदारांना धमक्या दिल्या, मारण्याच्या धमक्या दिल्या, गालीगालोच केल्या. गेल्या 2 महिन्यापासून ते शिव्या देतात आम आदमी पक्षाच्या नेत्यांना, परंतु आज त्यांनी मतदारांना सुद्धा शिव्या दिलेल्या आहेत, धमक्या दिलेल्या आहेत मारण्याच्या, आणि दिल्ली पोलिसांच्या समोर झालेल्या आहेत ह्या गोष्टी सगळ्या. त्यामुळे यावेळची निवडणूक जी होती ही निवडणूक आयोगाचा एक सक्रिय रोल होता भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणेल. आणि म्हणूनच महाराष्ट्रात सुद्धा ज्या निवडणुका झाल्या, हरियाणामध्ये सुद्धा ज्या निवडणुका झाल्या, त्याच्यातला जो सिंहाचा वाटा निवडणूक आयोगाने केला तो रोखण्याचं काम आम आदमी पक्षाने केलेलं आहे. आणि ही माहिती जास्तीत जास्त पद्धतीने आम्ही पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, 17C फॉर्म थोडं थांबवतोय. आपल्यासोबत आता भागवत कराड सुद्धा आहेत, भाजपची सुद्धा भूमिका जाणून घ्या. भागवत कराडजी, आपलं स्वागत. 2 गोष्टी, एक एक्झिट पोल समोर आलेला आहे, भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये जोरदार टक्कर आहे, बहुमताचा दावा एकच कोणताही पक्ष करू शकत नाही असं सध्या तरी दिसतंय. आपली प्रतिक्रिया? मी मागच्या 15 दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं मराठी प्रकोष्ठ जे आहे त्यामध्ये काम करतोय.
आणि मराठी माणूस, महाराष्ट्रीय माणूस जो दिल्लीमध्ये 2.5 लाखाच्या आसपास वोटर्स आहे, त्यांच्यावर आम्ही सातत्यानं काम केलंय. आणि मराठी माणसाचा मी म्हणेन 98% कौल हे भारतीय जनता पार्टीच्या आणि NDAच्या बाजूने आहे. आणि मी आत्ताच आपचे प्रतिनिधी यांचे आरोप ऐकत होतो, त्या आरोपाला काही तथ्य नाही. मी सुद्धा काही बूथवर गेलो होतो, कुठेही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रचार प्रसार सुरू झालेला नाही आहे. आणि त्याही पेक्षा आता दिल्लीकर हे आपच्या प्रशासनाला कंटाळलेले आहेत. विशेषतः दिल्लीमधील रस्ते असतील, पिण्याचं अशुद्ध पाणी असेल आणि बाकीच सगळ्या म्हणजे समजा आरोग्य सेवा असेल, फक्त नावापुरतं चालू आहे. मोहल्ला क्लिनिक असेल तर पण खऱ्याच अर्थानं जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर चांगल्या तऱ्हेनं एक दिल्ली, विकसित दिल्ली होऊ शकते हे जनतेला कळालंय. म्हणून मला खात्री आहे की 5:30 वाजेपर्यंत 65% आसपास मतदान, साधारण काही बूथवर 65 होतं, काही 60% होतं, पण मतदान वाढेल आणि पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल असं मला वाटतंय. असा माझा अंदाज आहे. तुमच्या किती जागा आहेत इथे? आत्ताचा आकडा आणखी काय बोलायचं? भागवत कराडजी, आता जो आकडा एक्झिट पोल दाखवत आहेत तो भाजपच्या बाजूला थोडासा कल दाखवत आहेत, मात्र त्याचवेळी आम आदमी पार्टीला सुद्धा जवळपास 27, 28 ते 34 पर्यंतचा आकडा, आणि तुमचा आकडा सुमारे 30 ते 35च्या आसपासचा आणि बहुमताचा आकडा 36च्या आसपासचा आहे. तुम्ही याकडे कसं बघता? आम्हाला जे एकंदरीत वाटतं आमच्या, हा बोला ना, तुमची अपेक्षा काय आहे? भाजपला किती जागा मी ज्या मिळतील? काही बूथवरती फिरलो आणि भाजपची अपेक्षा 40+ आहे. 40 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील असा आमचा अंदाज. बर, मी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये येतो. कारण त्यानंतर मी जवळजवळ मागच्या 15 दिवसामध्ये, हा बोला, पूर्ण करा. मागच्या मी 15 दिवसापासून फिरतोय. साधारण 25 ते 30 विधानसभेमध्ये मला जाण्याचा प्रसंग आला. कॉर्नर मीटिंग घेण्यात आल्या. आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा 2 दिवस इथं होते, त्यांच्या माध्यमातून सभा झाल्या. त्याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत होते, त्यांच्याबरोबर सुद्धा मी होतो. आणि बाकीचे मुख्यमंत्री असतील, प्रदेशाचे वेगवेगळ्या अध्यक्ष असतील, ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पार्टीनं संघटनेच्या माध्यमातून काम केलंय आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो संकल्प आम्ही केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः महिलांना जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण होती, त्याच दृष्टीवरती महिला समृद्ध करण्यासाठी 2500 रुपये आणि गरोदर महिलांची तब्येत चांगली राहावी, त्यांच्या मुलाचं चांगलं पोषण व्हावं म्हणून 21,000 रुपये आणि 6 पोषण किट, त्याचबरोबर एक गॅस सिलेंडर LPGचं जे कोई संकल्पनामा होता तो भारतीय जनता पार्टीचा संकल्पनामा दिल्लीकरांना आवडलेला दिसतोय. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी बूथ भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते बसले होते त्या ठिकाणी गर्दी दिसली आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स होता की आम्ही जिंकणार. ठीक आहे. मी कराडजी, मला आपल्या कार्यकर्त्यांचा एक्झिट पोल के महत्वाकांक्षा आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा दिसून आला. तुमच्या फक्त दाव्यांबद्दल मी जरा धनंजय शिंदेना सुद्धा विचारतो. धनंजय शिंदेजी, त्यांच्या बोलण्याबद्दल जे काही तुम्हाला सांगायचं ते तर सांगाच, पण या निवडणुकीत एक बघायला मिळालं ते असं सगळ्यांकडूनच रेवड्या वाटल्या जात आहेत. तुम्ही हे फुकट, तुम्ही 100 युनिट वीज देता, आम्ही 200 देतो. तुम्ही 1500 रुपये देता, आम्ही 2100 देतो. माझा मात्र आपल्या सगळ्याच पक्षांना प्रश्न आहे की याच दिशेला आपल्याला जायचं आहे का, आणि हे असंच वाटावाटी चालू ठेवायची आहे का? जर सरकारकडे पैसे असतील आणि सरकारचं बजेट जर सरप्लस असेल तर घटनेचं जे कलम 21 आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार जर असेल तो पूर्ण करायची जबाबदारी ही सरकारांची असते. त्याच्यामध्ये काय येतं? सन्मानाने जगायचं असेल तर मला चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगली आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे, वीज मला स्वस्त मिळाली पाहिजे, चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टम मिळाली पाहिजे. आपण आम आदमी पक्षाने गेल्या 10 वर्षांमध्ये संविधानातील मूल्यांच्या आधारे त्या चौकटीमध्ये आपण ह्या गोष्टी दिल्या आणि तरी सुद्धा दिल्लीचं बजेट हे पॉझिटिव्ह येत आहे. जो काही भ्रष्टाचार व्हायचा किंवा जो रेव्हेन्यू लिकेज व्हायचा तो रेव्हेन्यू लिकेज थांबला. आणि म्हणून तुम्हाला माहितीये मागच्या वर्षी दिल्लीचं बजेट हे 80,000 कोटी होतं. तर हे वाढत नव्हतं भाजपच्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये. त्यामुळे ही बचत केली आणि ती आपण जनतेला दिली, तर त्याच्यात काय चुकीचं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रेवडी नावाने हिणवलं, पण सध्या ते काय करतायत? आता मला सांगा तुम्ही,
देवेंद्र फडणवीस 2 दिवस होते दिल्लीमध्ये, 2 दिवस दिल्लीमध्ये होते. 2 दिवसात त्यांना का परत यावं लागलं? कारण दिल्लीतल्या मराठी माणसाचा सुद्धा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास नाहीये. अच्छा. महाराष्ट्रात त्यांनी काय केलं? लाडकी बहीण योजनेचं महाराष्ट्रामध्ये काय झालं सांगा मला तुम्ही. मला या निमित्तानं गोपाळ तिवारींना प्रश्न त्यामुळे- विचारायचा आहे. तिवारींना मला प्रश्न विचारा. तिवारीजी, ज्या प्रकारे आता धनंजय शिंदे भाजपवर, देवेंद्र फडणवीस आणि मोदींवर टीका करतायत, यामुळे तरी किमान काँग्रेसचा खात्री पटली का की आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम नाही? पटली का खात्री? नाही, आता हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी शिंदेच्या एका मताशी सहमत आहे की निवडणूक आयोग, स्वायत्त संस्था या सगळ्यांचा भारतीय जनता पक्ष वापर करून घेत आहे आणि त्यामुळे ते आम्ही जाहीरच तो आरोप केलेला आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने आता राजीव कुमारांवर त्या ठिकाणी काही गोष्टी मागितल्यात. पंजाब हरियाणाचा कोर्टाची ऑर्डर असून सुद्धा त्यांनी सदरची माहिती सीसीटीव्ही आणि 17C फॉर्म देता येणार नाही म्हणून 20 डिसेंबरला आदेश काढला, जो चुकीचा आहे. तर दोन्ही हायकोर्टाने ताशेरे मारलेत, मुंबईच्या आणि सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबतचा भूमिका ही संशयास्पद आणि त्या ठिकाणी वादग्रस्त भूमिका आहे. आम्हाला एकच सांगायचंय की ह्यांनी जरी मुंबईची वैशिष्ट्य एक आहे की त्या ठिकाणी पूर्ण एका बाजूचा धार्मिक ध्रुवीकरण होणार नाही, नाहीतर ते 2 निवडणुकीत झालं असतं, जो यांनी यथेच्छ प्रयत्न केला. कारण त्या ठिकाणी तिथे सगळे कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. तिथे राजस्थानी आहेत, हरियाणाचे लोक आहेत, उत्तर प्रदेशचे, पंजाबचे आहेत, छत्तीसगडचे आहेत, विविध प्रांताचे त्या ठिकाणी अल्पसंख्याक मोठे आहेत. आणि आतापर्यंत त्या ठिकाणी ज्या मोठ्या धार्मिक जेव्हा त्या ठिकाणी ज्या रॉयट झाल्या कोरोना नंतरच्या काळात, मरकज मशीदच्या काळात, ठीक आहे, त्या ठिकाणी केजरीवाल त्या ठिकाणी कधी कुठे गेलेले नाही शांतता. त्यामुळे दिल्लीला विकासाबरोबर सामाजिक सुरक्षा आणि शांतता. आपण बघूयात आता दिल्लीकर कुणाच्या बाजूने कौल देतात. पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की एक्झिट पोलचं काय म्हणणं आहे दिल्लीच्या निकालांच्या बाबतीत. मॅट्रिक्स म्हणताय भाजप 35-40, आप 32-37, काँग्रेस 1, इतर 0, चाणक्य 39-44, भाजप 25 ते 28, आप 2 ते 3, काँग्रेस 0 ते 1, इतर जेवीसी 39 ते 40, भाजप 22 ते 31, आप, काँग्रेस 1 ते 2 आणि इतर 0. भाजपच्या बाजूने थोडासा कौल झुकलेला यामध्ये तरी दिसतोय. पोल ऑफ पोल नुसार दिल्लीत जोरदार टक्कर आहे. भाजपला 37 ते 43 जागा मिळण्याचा अंदाज हे एक्झिट पोल वर्तवतायत आणि आपला 27 ते 34 जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल ऑफ पोल नुसार दिल्लीत काँग्रेसचं मात्र पानिपत आहे. 0 ते 2 जागांवरतीच काँग्रेस थांबणार आहे. अर्थात हा एक्झिट पोल आहे आणि एक्झिट पोलचे इतिहास सुद्धा इंटरेस्टिंग ठरलेले आहेत. काय यावेळी ठरणार, यावेळी लोक काय ठरवणार हे मात्र एक्झिट पोल नव्हे तर प्रत्यक्ष आता परवा शनिवारी येऊ घातलेला निकालच काय ते दाखवून देईल. तोपर्यंत आपण मात्र थांबायला हवं. लोकमताचा आदर करण्यासाठी आपल्याला या मान्यवरांनी वेळ दिला. तिघांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.